हा काय प्रकार आहे? एक मिनिट, ज्या व्यक्तीबद्दल आपण बोलतोय ती व्यक्ती साक्षात आपल्या समोर उभी आहे, तिलाच विचारूया ना खरं काय आणि खोटं काय. तूच बोल ना, तू कोण आहेस, रेवा की जानवी? मी रेवा. मी रेवा नाहीये. मी जान्हवी आहे. विश्वजितची बायको जान्हवी. विश्वजित, तू खाली काय करतोयस? तुला डॉक्टरांनी आराम करायला सांगितलंय ना? चल वर. हो, थांब रेवा. रेवा काय बडबडतेस? हे बघा, मी रेवा नाही जान्हवी आहे. मिस्टर अनायक, तुम्ही प्लीज सांभाळता का यांना? विश्वजितच्या औषधाची वेळ झाली आहे, मला निघायला हवं. रॉमिला, विश्वजितसाठी प्लीज सूप करतेस का? नाही, खरं तर मीच केलं असतं, पण मी पाहुणी आहे ना या घरात. हे घर माझं नाहीये, म्हणून तुला सांगते. करशील ना? विश्वजित, चल. आणि म्हणूनच विश्वजितचा जीव वाचवण्यासाठी आम्हाला हे नाटक करावं लागलं बाबा. आमच्याकडे दुसरं कुठचंच ऑप्शन नव्हतं बाबा. पण अनेरज आहे, तुम्ही जो ऑप्शन निवडलाय तो शेवटपर्यंत तुम्हाला कुठे घेऊन जाणार आहे याची पुसटशी साधी कल्पना तरी आहे का? बाबा, तसं काही नाही होणार. आणि झालं तर? विश्वजित जेव्हा बरा होता तेव्हा तो रेवामध्ये स्वतःची बायको शोधत होता, त्यावेळी देखील तुम्हाला असंच वाटलं होतं. पण मला सांगा, हे प्रकरण आता कुठे येऊन पोहोचलंय हे बघताय ना तुम्हीच. बाबा, पण तो एकदा बरा झाला की? आणि तो बरा नाहीच झाला तर? अनेराजे, जो माणूस स्वतःच्या बायकोवर इतकं नितांत प्रेम करतो त्यानं तिच्या मरण्याची गोष्ट नाकारायचीच ठरवली तर काय करणार तुम्ही? अनेराजे, स्वतःच्या सावत्र भावाचा जीव वाचवण्यासाठी तुम्ही स्वतःच्या बायकोचं आयुष्य पणाला लावलं, पण माझ्या मुलीच्या आयुष्याचा सौदा करताना काहीच वाटलं नाही तुम्हाला? बाबा, मला कल्पना आहे माझी चूक झाली आहे, पण आमच्याकडे खरंच दुसरा मार्ग नव्हता. हो, मार्ग असतात अनेराजे. भर मंडपामध्ये जेव्हा रेवानी स्वतःचं लग्न हुंड्यासाठी नाकारायचं ठरवलं तेव्हा आम्हाला देखील असंच वाटलं होतं की दुसरा कुठलाच मार्ग नसणार, पण त्यावेळी तुम्ही उभे राहिलात. मार्ग निघतात अनेराजे, फक्त आपल्याला ते शोधावे लागतात. मला सांगा, आऊसाहेब कुठे आहेत? मला त्यांना हे विचारावंच लागेल की या सगळ्या गोष्टीसाठी त्यांनी परवानगी दिलीच कशी? आऊसाहेब विश्वजितसाठी नवस फेडायला गेल्यात, येतील 2-3 दिवसात. मग शेवटी त्यांना देखील हे असंच व्हावं हेच वाटत असणार. स्वतःच्या मुलाच्या प्रेमापुढे त्यांना सगळ्या गोष्टी गौणच वाटत असणार. पण या सगळ्यामध्ये माझ्या मुलीचाच बळी का? अनेराजे, आज माझी मुलगी माझ्या नजरेसमोरून अशी निघून गेली. माझ्याकडे पाहिलं देखील नाही, मला हाक देखील मारली नाही, माझ्या गळ्यात पडून रडली देखील नाही. आणि हे सगळं कशासाठी? त्या विश्वजितचा जीव वाचवा यासाठी? अनेराजे, या सगळ्यामध्ये तुम्ही स्वतःचं आणि तुमच्या बायकोचं आयुष्य बर्बाद करता हे जाणवत नाहीये का तुम्हाला? बाबा, आता फक्त थोड्याच दिवसांचा प्रश्न आहे. एकदा विश्वजितला बरं वाटलं की सगळं पुन्हा आधीसारखं होईल. रेवा परत माझ्याकडे येईल. बाबा, तुम्ही नका काळजी करू. नाही, रामाला देखील असंच वाटलं असणार. सीता जेव्हा परत येईल तेव्हा सगळं सुरळीत होईल. पण नाही अनेराजे, सीता परत आल्यानंतर देखील तिच्याकडे बोटं दाखवली गेलीच. तिला देखील वनवास स्वीकारावा लागलाच. पण शेवटी सीतेला सुद्धा अग्निपरीक्षा द्यावी लागलीच ना. आणि ती पार करून देखील तिला रामाला सोडून जावं लागलंच ना. अनेराजे,
हे सगळं दुःख जनकानं कसं झेललं असेल मला नाही माहित, पण मी जनक नाही. मी माझ्या मुलीला असा वनवास भोगू देणार नाही. मी रेवाला घेऊन आत्ताच निघून जातोय मुंबईला. मी कुठेही जाणार नाहीये बाबा. रेवा, तुला तरी कळतंय का तू काय बोलतेस ते? बाबा, सीतेबरोबर जे झालं ते तिच्या हातात नव्हतं. रावणाने तिचं अपहरण केलं हे तिला माहिती नव्हतं. पण हा वनवास मी स्वतः निवडलाय आणि मी तो निभावून नेईन. बस झालं रेवा. आयुष्य म्हणजे खेळ नाही. आजपर्यंत खूप चढ उतार बघितलेस तू, पण आता स्वतःहून आगीशी का खेळतेस? अगं, यामध्ये तुझेच हात पोळणार आहेत हे समजत नाहीये का तुला? बाबा, तुम्हीच सांगितलं होतं ना मला, आता हेच घर माझं माहेर आणि माझं सासरही आहे. माझ्या नवऱ्याच्या सुखातच माझं सुख आहे असं सांगितलं होतं ना तुम्ही. मी तेच तर करतेय बाबा. आणि तुम्ही काळजी नका करू. उलट आम्हाला आशीर्वाद द्या की या प्रतिकूल परिस्थितीतून आम्ही लवकर बाहेर पडू. तू हे सगळं का करतेस हे माहित नाहीये मला. अगं, पण अग्नी परीक्षेसाठी आगीत उतरताना सीतेच्या मनात देखील क्षणभर का होईना शंका निर्माण झाली असेल. पण तू स्वतःहून या आगीत का उडी मारतेस हे देवच जाणे. पण मुली, माझा विश्वास आहे तुझ्यावर. आदराजे, येतो मी. इथे राहून मी तुमची दोघांची परवड नाही बघू शकत. बाबा, पण तुम्ही लेकीचा सुखी संसार बघावा असं प्रत्येक बापाचं स्वप्न असतं. पण अनेराजे, तुमच्या हसऱ्या संसाराचं चित्र माझ्या डोळ्यासमोर जसं आहे ना तसंच राहू दे. पण इथे राहून ह्या भीषण वास्तवाला सामोरा नाही जाऊ शकत मी. रेवाचा बाप आहे मी, पण तिच्या इतकं मोठं काळीज नाहीये माझ्याकडे. येतो मी. देवा, मला माफ कर. मी चुकलो. मला खरंच हे सगळं असं होईल असं. काळजी नको करूस. ही वेळ काळजी करायची नाहीये. आता आपल्याला थोडेच दिवस हे नाटक करावं लागेल. विश्वजितजी लवकरच बरे होतील. माझा शब्द आहे हा. दिनांक 22 एप्रिल. आज विश्वानं अगदी वेगळं सरप्राईज दिलं मला. खरं म्हणजे विश्वाला असं अपसर्ड वागायला आवडतं. बरोबर 2 वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी भेटलो होतो आणि तेही रात्रीचे 9:30 वाजता. त्याची अॅनिव्हर्सरी करण्यासाठी विश्वानं अचानक मला सरप्राईज दिलं. अचानक ऑफिसहून आल्या आल्या मला तयार व्हायला सांगितलं. त्याला नाही म्हटलेलं आवडत नाही म्हणून मीही काही न विचारता तयार झाले आणि त्याच्याबरोबर गेले. आणि बरोबर त्याच बागेच्या शेजारी त्यांनी मला नेलं जिथे आम्ही पहिल्यांदा भेटलो होतो. भर रस्त्यावर चांदण्या रात्री त्यांनी मला रिंग गिफ्ट केली. किती विचित्र आहेत विश्वजितजी. जान्हवीवरचं त्यांचं प्रेम काहीतरी वेगळंच आहे बहुतेक. इटर्नल लव्ह म्हणतात ना, तसं काहीतरी. म्हणूनच कदाचित ते तिला विसरू शकले नाहीयेत अजून. जान्हवी, ये ना आती. तुला कधीपासून दार वाजवून आत यावं लागतंय? असंच मला वाटलं म्हणून. अच्छा, आज खूप खुश दिसतोस. जान्हवी, मी काय म्हणत होतो, काय? आपण फिरायला जाऊया बाहेर. अचानक ऑफिसहून आल्या आल्या मला तयार व्हायला सांगितलं. त्याला नाही म्हटलेलं आवडत नाही म्हणून मीही काही न विचारता तयार झाले.
जाऊया ना. नक्की जाऊया. येस. मी खाली वाट पाहतो. तू तयार हो आणि ये खाली. आपण बाहेर जाऊया, पण कोणाला तरी सांगायला हवं ना घरात की आपण जाऊन येतोय. तू अनयला सांगशील आपण जातोय म्हणून? त्याला त्याला का बरं? माझी बायको आहेस तू. तुला फिरायला घेऊन जातोय हे त्याला का सांगू? नाही तसं नाही, पण त्यांनी सुट्टी घेतली ना आज खास तुझ्यासाठी, म्हणून सांगूयात ना त्याला. म्हणजे ठीक आहे, मी सांगतो त्याला. आपण लवकर जाऊ आणि लवकर परत येऊ. तू ये खाली, मी सांगतो त्याला. विश्वजित, विश्वजित, आपण एकत्र जेवणार होतो ना आज? विश्वजित, जेवण लावायला सांगू का? अरे कुठे गेला? त्या गाडीचा आवाज. विश्वजित आणि रेवा कुठे चाललेत? ती मला न सांगता. आपण एक्झॅक्टली कुठे जातोय? मला माहित होतं तो विसरलेली असणार, म्हणूनच मी तुला बाहेर घेऊन आलो. तुला काहीच आठवत नाहीये? नाही म्हणजे आज काही आहे का? मला खात्री होती तुझ्या लक्षात नाही राहणार. आज तारीख काय आहे? आज सांग ना. 22 एप्रिल. 2 वर्षापूर्वी याच दिवशी आपण पहिल्यांदा भेटलो होतो. दिनांक 22 एप्रिल. आज विश्वानं अगदी वेगळं सरप्राईज दिलं मला. बरोबर 2 वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी भेटलो होतो, आणि तेही रात्रीचे 9:30 वाजता. त्याची अॅनिव्हर्सरी करण्यासाठी विश्वानं अचानक मला सरप्राईज दिलं. हॅपी अॅनिव्हर्सरी. भर रस्त्यावर चांदण्या रात्री त्यांनी मला रिंग गिफ्ट केली. याचा अर्थ जे डायरीत घडते तेच विश्वजित करतोय. म्हणजे त्या डायरीत जे जे लिहिलंय ते सगळं तसंच्या तसं घडणार आहे. म्हणजे जान्हवीच्या मृत्यूच्या आदल्या दिवशीपर्यंत जे काही त्या डायरीत लिहिलंय ते तसंच घडणार आहे. ती डायरी फार महत्वाची आहे. जान्हवीचा ऍक्सिडेंट झाला होता का खून हे आता कळेल मला, आणि अख्ख्या जगासमोर हे आणण्याची जबाबदारी ही माझीच असेल. सेम टू यू. हॅपी अॅनिव्हर्सरी. सेम टू यू. याचा अर्थ
विश्वजीतजींना जान्हवी बरोबर घालवलेला प्रत्येक क्षण आठवतोय. अजब आहे सगळं. जान्हवीनं जसं लिहिलं होतं अगदी तसंच आज विश्वजीतजींनी घडवलं. तशीच चांदरा, तसाच रस्ता, तशीच बाग आणि अंगठी. ही जान्हवीची अंगठी आहे. माझ्या हातात नको ही. मला निघत का नाहीये? जान्हवी आणि विश्वजीत या दोघांनी माझं आयुष्य, माझं मन, माझा मेंदू सगळंच भरून टाकलंय. हे सगळं काय घडतंय माझ्या बरोबर? नाही वाचायची मला ही डायरी. नाही, तरी मला ही स्वतःकडे आकर्षित का करते? ही डायरी नाही तर कदाचित जान्हवी आणि विश्वजीतचा भूतकाळ मला आकर्षित करतो. आता ही डायरी मला पूर्ण वाचायलाच हवी. विश्वासारखा नवरा मिळणं खरंच भाग्य आहे, पण त्याच्यासारखा प्रेमी मिळणं म्हणजे एखाद्या स्त्रीचं दुर्भाग्यच म्हणावं लागेल. तो खूप ओव्हर पॉझेसिव्ह नवरा आहे. त्याला सतत मी जवळ असावी लागते. माझं आणि त्याचं एवढंच विश्व असावं असं त्याला वाटतं आणि मीही वेड्यासारखी त्याच्याच विश्वात रमून जाते. अरे, याच्या पुढे काहीच लिहिलं नाहीये. म्हणजे जान्हवीनं या डायरीचं शेवटचं पान 27 एप्रिलला लिहिलं. म्हणजे अनयचा फोन. या सगळ्याबद्दल अनयला सांगायलाच हवं. नाही, नको. याआधी मी अर्धवट गोष्टींवरून निर्णय घेऊन फसलीये. मला असं वाटतं या वेळेला मला पूर्ण माहिती काढूनच अनयशी बोललं पाहिजे.